हॅलो नमस्कार मंडळी, कशा सर्व यांना त्याचं कोकणी चेतन स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी आज आम्ही गावी जायला निघालो आहोत आणि बघा तयारी चालू आहे आमची. आता ती बस पण आहे, आमचं आटपून घेतलं आहे, ज्याची आहे ते तयारी केली आहे आणि आता आम्ही निघतो आहोत. पण तसं मी टाकेन व्हिडिओ, भेटत राहा आणि तुमचं प्रेम असंच काय मस्त आहे कोकणी रोड चेतनला. नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय. इकडे अनामिकाची पण तयारी झाली आहे. हे बघा अनामिका खाते बिया, बॅग वगैरे बनवून रेडी आहेत. ममताची पण तयारी चालू आहे तिकडे. चला आम्ही पण निघतो आता. बघा अनामिकाला पण घेतलाय बरोबर. आता आम्ही निघालो आहोत जायला. मंडळी आम्ही बघा 12 वाजले तरी अजून बसमध्ये जाऊ. खूप लेट झाले, बस खूप कंटाळलं. आणि ते बघा अनामिका पण आहे, ते पण कंटाळले. बस थांबले जेवायला म्हणून, आता जेवायला थांबले आम्ही. बघा लेट सी आता किती वेळ लागतो. आणि नेटवर्क खूप डाऊन आहे, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ पण नाही बनवता येते. त्यामुळे थोडे रील्स वगैरे येणार नाही काही दिवस. तर जसं आम्ही गावाला येऊ तेव्हा कोकणातले दिवस मला बघायला भेटतील, व्हिडिओ बघायला भेटतील. तुम्हाला समजून घ्या. चला आम्ही पण आता लवकरात लवकर गावीकडे जातो, याची वाट बघतोय. म्हणजे अजून अर्धा रस्ता पण नाही पार झाला आहे, एवढा वेळ गेला आहे. हो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसं सर्व बऱ्यात ना. बघा फायनली आम्ही पोचलो आहे गावी कोकणामध्ये. ॲक्च्युली काय झालं, खूप लेट झाला आम्हाला. जवळजवळ 20-25 तास गेले आमच्या जवळजवळ बसमध्ये. एवढा टाईम गेला आमचा. खूप ट्रॅफिक होता आणि सगळेजण कोकणात येणारे होते, त्याच्यामुळे लेट झाला. तर आता जास्त पोचलं आहे. आता सगळं आवरून वगैरे घेतो आहे. आमचा पण आवडतं आहे त्याचं. आईचं काम चालू आहे आणि त्या आईने काहीतरी भात घातला आहे. ते बोलते की ते पाखरं येतात, ती खोलीवाली पाखरं. तुम्हाला पण दाखवतो आता आले की येतील ते. आणि ते बघा कशी सोनतळीची झाडं आली आहेत ती. हे बघा ही सोनतळीची झाडं बघा कशी आली आहेत, गौरीसाठी वाहतात ती फुलं सोनतळीची. आणि आतमध्ये पूजा चालू आहे दादाची. आणि इथे बघा अनामिका. बघा अनामिका काय झाला तर इथून जरा पडली मंडळी, थोडं झालं इन्सिडेंट. इथून खाली तिने उडी मारली, थोडासा आवाज झाला त्याच्यामुळे. तिला तर आंघोळ घातली पण कंटाळली ना म्हणून. मी तुम्हाला दाखवतो इकडे बघा, इकडे शरिया अशी रांगोळी काढते. आणि बघा बाप्पा, आमच्या घरचा बाप्पा कसं वाटतंय सांगा तुम्हाला पण. आणि असं पूर्ण असं डेकोरेशन केलेलं आहे, कसं वाटतं तुम्ही सांगा नक्की. इथे पूर्ण असे पडदे लावलेले आहेत आणि ते असं अशा माळा सोडलेल्या आहेत. कसं वाटतं तुम्ही सांगा डेकोरेशन नक्की मंडळी. प्रसिद्ध झाले जय देव जय देव देव जय देव जय शंकरा स्वामी शंकरा वाळू गौरा जय देव जय देव. परभणी वर्धन मंदर मदनारी पंचानन मोहन जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा रती ओ वाळू गौरा जय देव जय देव. दुर्घटवारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. सोडी सोडी बाबा अंबे तुझ वाचून कोण पूर्वील आशा. मंडळी ती आले पाखरं जे बोलतो ना, हीच पाखरं आहे बघा. याला कुठली पाखरं बघा, पक्षी बघा कसे खायला तर भात घातलाय. मंडळी आता संध्याकाळ झाली आहे, आमचं पण सगळं आटपलंय आणि आता आम्ही चाललोय गौरी आणायला. गौरी आवाहन बोलतात ना, कोकणातली प्रथा आहे ती. मी आणायला चाललोय, तुम्ही पण नक्की बघा मंडळी. बघा गौरी आणायची तयारी चालू आहे. माझ्या नको यांच्या पाय. सर्व आता गौरी आणायला चालले आहेत. ही पण आली बघा. इच्छा गाव पावसामुळे बघा मंडळी गुळगुळीत झालं आहे.
तिला पेंजरात ठेवलंय. हे असं नको जाऊस पडशील. याला खड्याची गौरी बोलतात. गौरी आवाहनचा दिवस आहे मंडळी. बघा आई पण येते तिकडे पाठीमागे बघा. हे बघा इकडे विहीर आहे. इथूनच गौरी आणतात. बघा किती विहीर आहे ती भरली आहे. पूर्ण विहीर भरली ना यावेळी पाण्याने. केवढी विहीर भरली बघा मंडळी. त्याच्यातून पाणी काढतात. चावी चावी काय काय याच्यामध्ये घेतलेलं अशी तयारी करावी लागते मंडळी. साधं त्यामुळे आधी सारवायची माहिती का आधी जैनाने ह्याचं थोडंसं. पण आता त्यामुळे आता इथे असंच साफ करून घेतली आहे लादी आणि इथेच आता करणार आहे. आधी सांगत होती मी जा. अगं आमचं बघून मग आमच्या हे बरोबर इकडे आणायला लागले. त्यात तुमची चटकावर आहे तिथं. तिथे सुरू हे आहे बघ काय का केवढा काय का डोक्यात घालतात. अगं ही पोचवतात कुठे ते मला काही समजत नाही. हे पोचवतात तिकडं बावडीत. अशी रांगोळी काढतायत. काय काय दोन्ही पण भरून ठेव दोन्ही. बायचं कायचं ह्याच्यात घेतले दे बाबा म्हणू का तुम्हाला काम करतं हे बघा ममताने ही रांगोळी काढली आहे आणि ही अपेक्षाने काढलेली आहे रांगोळी. ते धुलेत हे खडं ना मग तांब्या धुला नाही. हे बघा मंडळी इथे अशी रांगोळी काढून घेतली आहे आणि त्याच्यावर असं आंब्या समजत नाही तिकडे सांग ओरडत होती म्हणून यायला समजत नाही. घे काकू ते बघ सावी बघ. इकडे लवकर इकडे ए तिकडे नको जाऊ तिकडे. खायचा गोळी दार फिरता इकडे कधी येत नाही ना नको फिरोची जागा ही. मग परसारी वाटा इथं घेऊन नाही. बघा म्हणजे विहीर किती भरली आहे. फिरता कधी एवढी फुल विहीर भरली बघा. असं मोकळा इथं फिरता शहराला आम्हाला अगोदर लावायला जागाच नाही. काय करणार ह्याच्यात खुर्चून ठेव या कटोऱ्यावर ह्याच्यात पण बघी. हे खडे नाही घेतले. खडे पण घेतात ना. अच्छा आधीच घेतले का. याला बोलतात मंडळी खड्यांची गौरी.
ही नाही हो आम्ही आहे ना इकडंच येतो आमची हो नाही ही नाही गौरी, ही कुठली गौरी मग? आम्ही खड्यांची असते. ही जलदेव गेली थांब नाही मला करायला दे ना जलदेव तू हिडा सोड बी माझी आपली रोजची विचार ती काढली बघ कोणाची ती वरती आली आता आता काय केलं पूर्ण भरते का विहीर वरपर्यंत अजून? सकाळी आले कसं आहे ती पण बरी आहे हे काय सोडलं म्हणता? म्हणताना काहीतरी विहिरीत सोडलं, काय सोडलं का? विडा सोडला. अच्छा. आणि हिने पण सोडलं आहे. फक्त तांदूळ आहे ना. हा हे एकदा परत येतं अगरबत्ती जरा वळ जास्तच घंटा वाजव फक्त. तू ती होती तिकडे देऊन घेतलं पुढे काय त्याच्यातच घ्यायचा आहे तो हा तिचा होती तिला दिसत होती होतीच नाही हे घे हे घे हे घे हे घे आता आली ना पुढं तसं आता तर बघ असं करून सगळ्या पार्वती आलेल्या चावी प्रसाद द्या आम्हाला. द्या त्यांना दे सगळ्यांना आम्ही एकच दे. नाही बाबा असं करतो मी आपल्या लंगडत पाणी आण, रात्री. तुला पाणी हवं आहे ह्याच्या तांब्यातलं घे घे ना निवेद दाखव अजून पाणी बोलू थांब गोविंदा आला रे आला. काय म्हणजे अशी असते कोकणातली गौरी आव्हानाची पूजा. काय बोलायला कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा. नवीन असतील त्यांनी कमेंट करा. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील कमेंट्सद्वारे सांगा. लाईक्स करा व्हिडिओला आमच्या. आणि नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाई पाणी काढ जाईल एक मिनिट अशा प्रकारे आता पूजा आटोपली आहे. तुला हो फुलं माहिती का एकटं जा. ठेव बाई तुझं. आता तू हातात घेऊन चालला घे ना तू प्रसाद. हातात प्रसाद घे घे हातात. तुमच्या कपाळात लावून घ्या गोवा गेलो कुकू धरा लावा कुकू जरा लावा हम्म. थापलं नाही तिचं घेतच तू आणत नव्हतं ते बावडीचे हे करतच म्हणून. हे बघा आता मंडळी तोंडात पाणी घेऊन वरती जायचं असतं. मी चांगलं बघतोय काय हे तुला तर तू आता तिकडे चला का आता एकमेकांना लावतात हे हळदी कुंकू. तुझी ना हात कोपस पिकुरोळी त्याचा मस्त लागले बघ याच्या तिथून तर तुला असं लावूया उभं मला पण पार्थ, तू पुढे जा. पार्थ, हे पण घेऊन जा पुढे. गो बाबी हे आहे पाणी आहे थांब आता हे पाणी ते गौरी उचलून घेऊन जाणार घरात. तोंडात पाणी घेणार तिकडे जाऊन चूळ भरणार घरात गेल्यावर. अशी प्रथा आहे. हा तो मुलगा माझा वरती आहे तिकडे तुकाराम मळम कर चल चला हो. मागे बघू ना चला हो. हे बघा आता गौरी घेऊन चालल्यात घरी. अशा प्रकारे गौरी आव्हान असतं मंडळी कोकणातलं आपलं. तोंडात पाणी घेऊन आणि असं गौरी घेऊन यायचं असतं. मग दादा इथे आल्यावर चूळ भरायची ना. हे पाणी टुकून द्यायचं असं. बघा आता घरी आलेत घेऊन. आणि हे बघा ते त्यांच्या घरी गेले गौरी घेऊन. आणि ममता आता आली आहे आपल्या घरी.
तूप पण आता पाणी थकणार ते. आता गौरी आल्यात मंडळी आमच्या घरात. गौरीमध्येच आगमन झालं आहे. हे बघा अशी पावलं काढलेली असतात, दिसत असेल तुम्हाला. आणि आता गौरी माता इथे विराजमान होतील. याला नंतर आई नेसवणार ना पूर्ण. मग तुम्हाला मी दाखवेनच कसं नेसवतात ती कोकणातली प्रथा. कसं वाटतंय व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा मंडळी. ममता पण आली आहे. ममता कसं वाटलं तुला? खूप छान ना. तरी ममताला सगळं बहुतेक माहिती आहे. दरवर्षी मीना असते. खूप वर्षांनी आमची जवळजवळ मीना नाही तर मीनाची आठवण येते खूप. जवळजवळ पण 10-15 वर्ष झाली. हो मीना नाही आहे यावेळी, तिला सुट्टी नाही म्हणून जरा. आम्ही दुसऱ्याचे व्हिडिओ काढतो बघा. त्यांना मी कधी वाटत भीती का वाटते? पाय घसरत होते ना येताना. ममताला सगळं म्हणजे माहिती आहे तसं, पहिल्यापासून गेलेले आहेत त्याच्यामुळे माहिती आहे. बघा आई बघा काय बोला, सगळं माहिती आहे बोलतात त्यांना. नाही पण आईला सगळं माहिती आहे, रीती सगळ्या कोकणातल्या आपल्या होणाऱ्या परंपराने. तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला मिळतील. तुम्ही नक्की सांगा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला नवीन असतील द्या. आणि तुमचं प्रेम असंच असू द्या. चला मी आता जर आवरून घेतो काय. मोरया मंगलमूर्ती मोरया. बघा मंडळी कसं वातावरण आहे ते. पाऊस पूर्ण चालू आहे कंटिन्युअस. आणि ममता बघा इथे बघा रेडी झालेली आहे. वहिनी पण आलेल्या आहेत. हा बघा ही चप्पल बोलत होता. आत्ताच गौरी वगैरे आम्ही घेऊन आलो. आणि मला पण तिकडे गेला. आणि आता आम्ही चाललो जरा गावामध्ये एक ठिकाणी पूजा आहे, तिकडे जरा जाऊन येतो, पाया पडून येतो. बघा या वहिनी आल्यात, मंदा वहिनी. शिवांशच्या आजी आहेत त्या. हे बघा ही झाडं बघा कशी झाली आहेत. आम्ही तिकडून घेऊन आलेलो. आमच्या कोंडीतली माहिती आहे विरारची आहेत ती, तिथे लावलेली आम्ही बघा कशी झाली आहेत. मस्त धरलेत ना मंडळी. त्यांना मी कारण नाही घेऊन आलो, त्यांना मी त्याला ठेवलं आहे आम्ही. हे बघा ह्या पण कोंडीत लावलेलं आहे बघा. आता मी जरा जाऊन येतो जरा मंडळी. कचरा कुणी वाटेवर ठेवला नको. जमा हळूहळू आधी जमा केला आणि हे इथं वाटेवर या, हे इथं वाटेवर या. जरा बाजूला करायचं. पाऊस पडतोय चिरी मिरी. तुम्हाला माहिती असेल आम्ही आता कोणाच्या घरी चाललो ते. आम्ही मागे पण बघा गेलो होतो. त्यांच्याच घरी पूजा आहे, राजू दादा यांच्याच घरी पूजा आहे, तिथे चाललो आहे. काय म्हणते? बरं आहे, तू कशी आहे? बघा मंडळी गणपतीची मूर्ती बघा. हो काय बोलता? बरे आहेत ना? बघा यांच्याच घरी आलोय. कुठे गेले ते? रोहित शेठ कुठे गेले? रोहित शेठ एवढा मोठा आहे नंदी. म्हणजे हे बघा हे दादा आहेत ना, ते स्वतः गणपती काढतात. नमस्कार. तुम्ही किती 2 महिने आधी येतात का? ओके 2-3 महिने आधीच काम करायला आधीच येतात. आणि बघा ह्याच्यात लग्नाची पूजा होती. नमस्कार. एकत्र यायला मिळालं. तेव्हा मिळालं नव्हतं तर. आणि मूर्ती बघा किती मोठी आहे. छान असं त्यांनी डेकोरेट केले बघा. त्याच्या आधी त्याच्यापेक्षा मोठ्या मूर्ती होती आहे की नाही? मूर्ती की नाही? इथं काहीच नाही. त्याच्यापेक्षा मोठी मूर्ती होती 2 वर्ष तरी. बघा काय बोलताय ममता, याच्या आधी खूप मोठी, याच्यापेक्षा मोठी मूर्ती असायची बोलले. 2-3 वर्ष तरी मला पण ही पण मोठीच वाटते खूप. कंपॅरिझन म्हणजे कोकणामध्ये कशा जेव्हा मूर्ती असतात त्याच्यापैकी तरी हे मोठीच आहे. पण ही कशी याची आहे का पूर्ण? ही ओकेची ओके ठीक आहे. तरी पण बघा छान असं त्यांनी हे केलेलं आहे बघा, रंगवलेली आहे मूर्ती. चला मंडळी बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा कोकणी डॉट चेतन. नाही तर मग